नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, नुकताच 2 दिवस आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राज्य सरकारने 1500 रुपयांचा हप्ता जमा केलेला आहे. परंतु त्यामधून जवळजवळ 67 लाख महिला ज्या आहेत ते वगळण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण काय आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जर तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला पुढील हप्ता कधी मिळेल तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत, जर मिळाले नाही तर त्याचं कारण काय, कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर तुम्हाला येणारा पुढील हप्त्यामध्ये अडचण येऊ शकते. आणि जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी देखील अडचण येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतून आता 67 लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील केवळ 1.80 कोटी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. 2.5 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना पात्रता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये अडकली आहे. यापूर्वीही अनेक अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सरकारने केवायसी अनिवार्य केले आणि सर्व लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. आकडेवारीवरून असे दिसून येते की योजनेतून वगळण्यात आलेल्या 67 लाख महिलांमध्ये केवळ केवायसी पूर्ण न करणाऱ्याच महिला नाहीतर मूलभूत पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यात 4 चाकी वाहने असलेल्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांनाच मिळणार नियमित लाभ. मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अलीकडेच ट्विट करून स्पष्ट इशारा दिला होता की केवायसीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. सर्व पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही असंख्य महिलांनी ही प्रक्रियाच पूर्ण केली नाही. आता ज्या महिलांनी त्यांचे केवायसी पूर्ण केले त्यांनाच नियमित लाभ मिळेल. योजनेची अखंडता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी खऱ्या गरजू महिलांसाठी लाभ पोहोचवतील याची खात्री करण्यासाठी हे सरकारी पाऊल उचलण्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 47,000 लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणींना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर वोटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले. मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थी महिलांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. मित्रांनो, अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला होता. कारण अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असताना दिसून येत होतं. त्यासाठी सरकारने केवायसीची अट हे महिलांसाठी घातली होती आणि त्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत सांगितली होती. परंतु अजूनही लाडक्या बहिणी ज्या होत्या त्यांनी या केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आता पुढेही मिळणार नाहीत. नक्कीच हा एक धक्का असणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत या योजनेचे पैसे मिळवलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता रेग्युलर जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढेही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.